Good morning, all my friends. Warm welcome to you all at my channel AGS Broka and Monik. It feels great to be back with you. I feel excited. I feel euphoric. तुमच्याशी परत एकदा संवाद साधायला मिळतोय. आपण जी ही व्होकॅब्युलरी इम्प्रुव्हमेंट टेक्निक या पुस्तकातनं आपण जे घेतोय, वी हॅव स्टार्टेड दिस ऍक्टिव्हिटी couple of months ago, and we have been learning a lot of words through one technique, that is root word technique, right? तुम्हाला मी एक नक्की सांगेन की ही सिरीज पूर्णपणे कम्प्लीट ही सिरीज युट्यूब वरती माझ्या चॅनलवरती आहे. ती पूर्ण अभ्यास करा त्याचा, बिकॉज it has been frequently found that the words from this book have been asked in various competitive exams. MPSC मध्ये विचारलेत, UPSC मध्ये, MBA CET मध्ये, IBPS मध्ये, खूप साऱ्या एक्झाम्स मध्ये या पुस्तकातले प्रश्न किंवा वर्ड्स वोकॅब रिलेटेड क्वेश्चन्स मध्ये विचारले गेलेले आहेत, पुढेही विचारले जातील, राईट? सो कम्प्लीट सिरीज, मेक शुअर दॅट यू गो थ्रू, यू स्टडी वेल, राईट? पूर्ण सिरीज ही मी कम्प्लीट करणार आहे. ओके, विदाउट एनी फर्दर अडू, लेट्स बिगिन विथ टुडेज टास्क फॉर अस. ओके, आता आजचं टास्क आपल्या पुढे आहे. गिव्ह मी वन मोमेंट. येस, आपल्या पुढे आजचं टास्क आहे ब्रीफ इंटरमिशन 2. आता आपण मागच्या वेळेला जे व्होकॅब्युलरी शी रिलेटेड आपण जी काही ऍक्टिव्हिटी केली किंवा जे वर्ड्स आपण लास्ट सेशन मध्ये शिकलो, आता पुढे एक इंटरमिशन 2 आहे. आज कुठले वर्ड्स नाही आहेत. टुडे वी आर गोइंग टू टेक वी आर गोइंग टू सॉल्व अ फ्यू क्वेश्चन्स वेअर author wants to discuss with us whether we know the things rightly, or whether we are still stuck up in that purist approach. म्हणजे जे अतिशुद्धतावादी जो अप्रोच असतो, आपण त्याच्यात अडकलेलो आहेत का आपण ग्रामरचे आता रूल्स जे काही पूर्वी जसे होते ते आता बदललेत. काही काही गोष्टी ग्रामर मध्ये आता स्वातंत्र्य बऱ्यापैकी आलेलं आहे. सो ते आज आपण या टेस्ट मध्ये आजच्या क्वेश्चन्स काही डिस्कस करणार आहोत, राईट? सो लेट्स टेक अ लुक एट दिस. काय म्हणणं आहे आजच्या याच्यामध्ये. सो लेट्स सी, बघूया आपण. एक गिव्ह मी वन मोमेंट, एक जस्ट मला एक सेकंद द्या. येस, सो ओके, ब्रीफ इंटरमिशन 2, राईट? सो पहिलं आपण असंच एक मागे ब्रीफ इंटरमिशन 1 सोडवलं होतं. आज आहे ब्रीफ इंटरमिशन 2. बघूया आता आपल्याकडे काय. ओके, रॅन्डम नोट्स ऑन मॉडर्न युसेज वी हॅव. आज आपल्याला मॉडर्न युसेज शिकायचं मित्रांनो, राईट? सो ब्रीफ इंटरमिशन 2, रॅन्डम नोट्स ऑन मॉडर्न युसेज, राईट? मॉडर्न युसेज विषयी आपल्याला आज काही डिस्कस करायचंय. इंग्लिश ग्रामर इज कन्फ्युजिंग इनफ ॲज इट इज. मित्रांनो, ॲज इट इज म्हणजे काय, तर ऑलरेडीच इंग्लिश ग्रामर इज कन्फ्युजिंग, है ना? व्हॉट मेक्स इट डबली कन्फाउंडिंग? कन्फाउंडिंग मीन्स कन्फ्युजिंग. सो इथे ते म्हणतात ना, व्हॉट मेक्स इट डबली कन्फाउंडिंग, याचा अर्थ कसा आपण आपल्याला कसं सोपं करत जायचं बघा. या इथे ते म्हणतात डबली कन्फाउंडिंग, म्हणजे याच्या आधीच्या पार्ट मध्ये नक्कीच ते म्हणत असणार आहे की ऑलरेडी आहे आणि ते डबली कन्फाउंडिंग, डबली कन्फ्युजिंग होते. इज दॅट इट इज स्लोली बट कंटिन्युअली चेंजिंग. याला सतत बदलत राहत येते. दिस मीन्स दॅट सम ऑफ द स्ट्रिक्ट रूल्स यू मेमोराइज so painfully in your high school or college English courses may no longer be completely valid. ऑथर सेज दॅट तुम्ही स्कूलमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जे काही ग्रामरचे रूल्स कदाचित खूप मेमोराईज केले होते, खूप तुम्ही खूप लर्न केले होते, कदाचित ते आता तुम्ही बऱ्याच वर्षानंतर आता ते व्हॅलिड नसतील, राईट? सो नाव लेट्स सी व्हॉट ही सेज. Following such outmoded principles, outmoded means outdated principles, you may think you are speaking perfect English. तुम्हाला वाटेल की मी ग्रामॅटिकली तर परफेक्ट बोलतोय, आणि कदाचित ते ग्रामॅटिकली परफेक्ट असेलही, पण अँड इन्स्टेड ते म्हणतात की ऍक्च्युली तुम्हाला वाटेल मी परफेक्ट इंग्लिश बोलतोय, पण खरं तर इन्स्टेड यू मे साऊंड स्टफी अँड पेडॅन्टिक. स्टफी म्हणजे अतिशय रिजिड, आणि पेडॅन्टिक म्हणजे अगदी खूप रूल्सला धरून चालणारा, अतिशुद्ध बोलणारा असा. आणि ते आजच्या वर्ल्डमध्ये
ग्रामरला थोडंसं स्वातंत्र्य आता दिलं जातंय है ना, सो ते ऑड वाटेल असं ऑथरला म्हणायचंय. तो पुढे आपण बघूया पेडॅन्टिक अँड स्टफी. तुम्ही खूप पांडित्य तुम्ही दाखवताय असं वाटू शकेल कदाचित लोकांना. सो आता त्या दृष्टीने पुढचं आपण बघू काय म्हणतायत ते. नेक्स्ट इज नंबर 2. द प्रॉब्लेम बॉइल्स डाऊन टू दिस. सो ही सेज प्रॉब्लेम कुठे येतो. सो सगळा प्रॉब्लेम जो आहे तो एकाच गोष्टीवरती येतो. बॉइल्स डाऊन टू दिस इफ ग्रामॅटिकल युसेज इज ग्रॅज्युअली बिकमिंग मोर लिबरल. म्हणजे आजच्या वर्ल्डमध्ये इन प्रेझेंट वर्ल्ड ग्रामॅटिकल युसेज हे लिबरल होत चाललंय. म्हणजे पहिले जसं शुद्धतेला अगदी अतिच महत्व दिलं जायचं, तिथे आता थोडं 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 काही रूल्स मध्ये रिलॅक्सेशन येतंय आणि ग्रामर हे थोडं स्वातंत्र्य आता होत मिळत चाललंय ग्रामरला. वेअर डज एज्युकेटेड, मग तो म्हणतो ऑथर सेज एज्युकेटेड अनअफेक्टेड इनफॉर्मल. इनफॉर्मल मीन्स जिकडे खूप फॉर्मॅलिटी नाहीये. इनफॉर्मल स्पीच एंड अँड वेअर डज इलिटरेट अनग्रामॅटिकल स्पीच बिगिन. थोडक्यात या वाक्यामध्ये नॉर्मल सेज की आपल्याला कळणार कसं की मी इनफॉर्मली जे बोलतोय ते ऍक्सेप्टेबल आहे का मी अगदीच चुकीचं ग्रामर बोलतोय. म्हणजे त्यांना म्हणायचंय की मला तो बॅलन्स जमतो का, मी अगदी ग्रामरला चिकटून राहणं, अगदी प्युअर बोलणं. तर नॉर्मल सेज की दॅट इज ऑल्सो नॉट गुड इन टुडेज वर्ल्ड. शिवाय असंही चालणार नाही की मी अगदी खूप बिनधास्त मी सगळं चुकीचंच बोलत चाललो. मग डिफरन्शिएट करायचं कसं, त्याच्यासाठी एक टेस्ट आता आपल्या समोर आहे. So he says the following notes on current trends in modern usage are intended to help you come to a decision about certain controversial की जिकडे विवादास्पद काही स्टेटमेंट्स वगैरे एक्सप्रेशन्स. ऍज यू रीड each sentence pay particular attention to the italicized word or words. Does the usage square with your own language patterns. काय अर्थ आहे याचा. डज द युसेज स्क्वेअर विथ युअर ओन लँग्वेज पॅटर्न. स्क्वेअर विथ म्हणजे काय, मॅच विथ. म्हणजे हा जो युसेज आहे तो मॅच होतो का, तुम्ही अशा पद्धतीने तुमचा युसेज असतो का, हे त्याला विचारायचं. वुड यू बी विलिंग टू फ्रेज युअर थॉट इन जस्ट टर्म्स. मित्रांनो जस्ट म्हणजे आपण म्हणतो ना जस्ट आत्ताच आलो मी, जस्ट म्हणजे अगदी आत्ताच. सो तसं जस्ट नाहीये, मला जस्ट एवढंच पाहिजे, मला फक्त एवढंच पाहिजे, तसं जस्ट नाही आहे. हे जस्ट टर्म्स म्हणजे परफेक्ट अप्रोप्रिएट अशा अर्थाने हा जस्ट वर्ड आहे, याचं दुसरं मिनिंग आहे. Let's take a look at next part, which is number 3. Decide whether the sentence is right or wrong. Then compare your conclusion with the opinion given in the explanatory paragraphs that follow the test. आपण आता एक टेस्ट बघूया. ठीक आहे, ही टेस्ट आपण आता सॉल्व्ह करणार आहे. Let's see. Test yourself. Number 1. If you drink too many vodka martinis. Norman says एक क्वेश्चन दिलेला आहे, सेंटेन्स, देयर इज अ सेंटेन्स. इफ यू ड्रिंक टू मेनी वॉडका मार्टिनीज यू विल श्युअरली गेट सिक. सो we have to we have to say whether this usage is right or wrong. Get sick असं म्हणू शकतो का, जसं की आपण म्हणतो यू विल गेट कम्फर्टेबल, लेट मी गेट कम्फर्टेबल, तसं गेट सिक म्हणता येतं का. तर ऍक्च्युली याचं उत्तर आहे राईट. इट इज राईट. पुढे आपण एक्सप्लेनेशन बघू. हॅव यू गॉट अ डॉलर. हॅव यू गॉट अ डॉलर असं जे म्हणतात की पूर्वीच्या काळी हॅव यू अ डॉलर म्हणायचे. सो आता हे हॅव यू गॉट अ डॉलर, इज इट राईट और रॉंग. सो ऍक्च्युली इट्स राईट. वी विल सी एक्सप्लेनेशन. नंबर 3. नो वन लव्स यू एक्सेप्ट आय. सी नाउ नो वन. सो नो वन इज, आता इथे सब्जेक्टिव्ह आहे तर इथे एक्सेप्ट आय सब्जेक्टिव्ह म्हणजे आपल्याला वाटतं बरोबर आहे, पण ते म्हणतात की हे रॉंग आहे. दिस इज रॉंग. दिस इज रॉंग. याचं रिझन एक्सेप्ट नावाची जी प्रिपोजिशन आहे त्याच्यानंतर मी येतं, ऑब्जेक्टिव्ह केस येते, एक्सेप्ट या प्रिपोजिशन नंतर मी येतं. सो हे रॉंग आहे. पुढे बघूया आपल्याकडे काय आहे. नंबर 4. प्लीज ले डाऊन. एक गोष्ट खूप केअरफुली बघायची. इथे जे ले आहे, लेचा मिनिंग आहे, ले मिनिंग ठेवणे. ओके. सो आणि लाय म्हणजे पडणे किंवा झोपणे अशा अर्थी. ओके. सो तुम्ही म्हणू शकता की इथे जर का आपल्याला इथे बरोबर यूज करायचं असेल तर मध्ये काहीतरी येईल. ले इट, ले समथिंग डाऊन, मध्ये काहीतरी येईल तर मग ते बरोबर ठरेल. ले बेबी डाऊन म्हणजे बाळाला खाली ठेव.
आता इथे असं काही नाहीये, सो प्लीज लाय डाऊन, इथे लाय पाहिजे, हे रॉंग आहे, दिस इज रॉंग. हू डू यू लव्ह? आता ऍक्च्युली आपण मित्रांनो हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने तुम्ही जर का बघितलं तर, आता ग्रामरच्या दृष्टीने तुम्ही बघितलं तर आपण म्हणतो हू डू यू लव्ह, तर आपण जे सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस, मग आपण म्हणतो आय लव्ह हिम, सो आय हेल्प हिम, हुम डिड यू हेल्प, सो आपण त्या अँगलनीच बघा तुम्ही हा क्वेश्चन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्ही त्या अँगलनीच बघा, पण ऑथर सेज दिस इज एक्सेप्टेबल, हू डू यू लव्ह इज एक्सेप्टेबल, सो इनफॉर्मल याच्यामध्ये, इनफॉर्मल लँग्वेज मध्ये, हा, सो राईट आहे, हू डू यू लव्ह इज राईट. नंबर 6, निदर ऑफ दीज कार्स आर वर्थ द मनी, आपण म्हणतो इज, निदर ऑफ दीज कार्स इज, सो हे रॉंग आहे, हे रॉंग आहे, इथे इज पाहिजे. त्यानंतर द जज सेंटेन्स्ड द मर्डरर टू बी हंग, टू बी हंग इज रॉंग, टू बी हंग इज रॉंग, इथे पाहिजे हँग्ड, इथे पाहिजे हँग्ड. मदर कॅन आय गो आउट टू प्ले, आता आपण म्हणतो परमिशन मागायची आहे आणि तर मग त्या ठिकाणी मे पाहिजे, पण ऑथर सेज कॅन इज राईट, इन टुडेज वर्ल्ड कॅन इज युज्ड to ask for permission apart from other usages, so this is right. Let's take a look at next part, which is okay, number 4. Then we have number 5. Number 5, take 2 spoons full, 2 spoons full, so spoons full नाही म्हणत आपण, spoonfuls असं आहे ते, so this is wrong, so this is wrong, okay, हे wrong आहे. 10, your words seem to infer that Jack is a liar, your words seem to infer that Jack is a liar, इकडे ऍक्च्युली ऑथरला इम्प्लाय म्हणायचंय, सो हे रॉंग आहे, राईट. I will be happy to go to the concert with you, so it is right. I will be, will आणि shall चं जे डिफरन्सिएशन होतं ते आता ऑथर सेज ते खूप वर्षापूर्वी, आणि ऍक्च्युली इन्फॉर्मल इंग्लिश मध्ये विल आणि shall चं आता ते डिमार्केशन डिफरन्सिएशन बंद झालंय, यू कॅन यूज विल ऑल द टाइम इन्फॉर्मल मध्ये. देन नंबर 12, इट्स मी इज राईट. त्यानंतर गो स्लो, स्लो किंवा स्लोली, ऑथर सेज बोथ आर राईट, बोथ ऍडवर्ब्स आर राईट, गो स्लो और गो स्लोली. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट पार्ट, विच इज नंबर 6, 14, पेगी अँड केरन आर अल्युमनाय, पेगी अँड केरन आर अल्युमनाय ऑफ द सेम हायस्कूल. अल्युमनाय जे असतं ते मेल, अबाउट मेन, when you talk about men, मस्क्युलाइन जेंडर साठी अल्युमनाय म्हणतात, फेमिनाइन जेंडर साठी अल्युमनी म्हणतात, सो हे रॉंग आहे. नंबर 15, I would like to ask you, I'd like to ask you a question, so I would like to ask you a question is right. त्यानंतर आता एक्सप्लेनेशन आहे, राईट. नंबर 1, if you drink too many vodka martinis you will surely get sick, so he says it is right. द प्युरिस्ट ऑब्जेक्शन म्हणजे जे अतिशुद्धतावादी असतात, की असं शुद्धच बोललं पाहिजे, ग्रामर 100% करेक्ट असलं पाहिजे, सो ते अतिशुद्धतावादी लोक काय ऑब्जेक्शन घेतील, इज दॅट ते म्हणतात की गेट हे जे आहे हॅज ओनली वन मिनिंग, नेमली ऑप्टेन. गेटचा अर्थ अतिशुद्धतावादी लोक म्हणतील की ऑप्टेन असा आहे. हाऊएव्हर ऍज एनी मॉडर्न डिक्शनरी विल अटेस्ट, म्हणजे कुठलीही मॉडर्न डिक्शनरी तुम्हाला अटेस्ट करेल किंवा शब्देवर सांगेल, गेट हॅज स्कोर्स ऑफ डिफरंट मिनिंग्स, वन ऑफ द मोस्ट रिस्पेक्टेबल ऑफ विच इज बिकम. गेटचा अर्थ ऑप्टेन पण आहे आणि बिकम पण आहे. यू कॅन गेट टायर्ड, गेट नंतर ईडी फॉर्मही येऊ शकतो, गेट डिझी, तुम्हाला चक्कर येते असं होऊ शकतं, गेट ड्रंक थर्ड फॉर्म, ह्यांना नशा चढली असं, गेट ड्रंक और गेट सिक, तुम्ही आजारी सुद्धा पडू शकता. अँड युअर चॉईस ऑफ वर्ड्स विल ऑफेंड नो वन बट अ पेडंट. पेडंट म्हणजे जो पांडित्य, खूप जास्ती पांडित्य ज्याच्या बोलण्यामध्ये ज्याला दाखवायचं त्यालाच तोच आक्षेप घेईल याच्यावरती, अदरवाईज ते बरोबर आहे. सो नेक्स्ट बघूया आपण पुढचं काय आपल्याकडे. नंबर 7 मध्ये आहे, हॅव यू गॉट अ डॉलर. जस्ट गिव्ह मी वन मोमेंट, ओके. सो हॅव यू गॉट अ डॉलर, इथे म्हणतात की हे राईट आहे. इफ प्युरिस्ट गेट अ लिटिल पेल, लिटिल पेल म्हणजे काय, तर पेल म्हणजे रंग, पेल म्हणजे रंग उडणे, सो हे फिगरेटिव्हली जर का आपण बघितलं तर लिटिल पेल म्हणजे काय, त्यांना जरा धक्का बसेल अशा अर्थी. इफ प्युरिस्ट गेट अ लिटिल पेल ऍट द साऊंड ऑफ गेट सिक, म्हणजे ऑथर म्हणतो की जर का गेट सिक हे जे आहे ते त्यांना चुकीचं वाटू शकतं, तर
ते टर्न चॉक व्हाईट म्हणजे त्यांना तर आणखीनच धक्का बसेल. टर्न चॉक व्हाईट आणखी धक्का बसेल, लिटिल पेलच्या पेक्षा जास्त. वेन दे हेअर हॅव गॉट. सो हॅव गॉट इज राईट ऍज अ सबस्टिट्यूट फॉर हॅव. बट द फॅक्ट इज दॅट हॅव गॉट इज अन एस्टॅब्लिश्ड अमेरिकन फॉर्म ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे पूर्वीच असं म्हणायचे हॅव यू अ डॉलर, असं अशी पद्धत होती. सो आता त्याच्यामध्ये हॅव यू गॉट अ डॉलर, सो इट इज राईट. Then established American form of expression, Jacques Barson, noted author and literary critic, says, "Have you got is good idiomatic English. I use it in speech without thinking about it and would write if colloquialism, जे बोली भाषेशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, seemed appropriate to the passage." Fine. Number 3 आहे no one loves you except I. So here wrong आहे. Author says it is now, it is wrong. In educated speech, me follows the preposition except. Except नावाची जी preposition आहे त्याच्यानंतर me नावाचं ऑब्जेक्टिव्ह केस येते, सब्जेक्टिव्ह येत नाही. Let's take a look at next part. We have number 8. Problem is troublesome because to the unsophisticated, जे लोक unsophisticated आहेत, the sentence sounds as if it can be completed to no one loves you except I do. है ना? So ते काय म्हणतात, but current educated usage adheres to the technical rule that a preposition requires an objective pronoun me. प्रेपोजिशन आहे त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन मी आलं पाहिजे. त्यानंतर नंबर 4, प्लीज ले डाऊन. सो हे रॉंग आहे. आपण म्हटलं ना, लिबरल ऍज ग्रामर हॅज बिकम, देर इज स्टील नो सँक्शन. म्हणजे आता आपण अलाउ नाही करत. देर इज नो सँक्शन फॉर युझिंग ले विथ द मिनिंग ऑफ रिक्लाइन. रिक्लाइन म्हणजे काय? आडवं पडणे. तुम्ही कधी त्या मूवीला गेलाय का जिथे रिक्लायनर चेअर असतात, म्हणजे तुम्ही असं मागे रिक्लाइन होऊन मागे आडवं रिलॅक्स रिक्लाइन पोझिशन मध्ये जाऊन तुम्ही मूवी बघू शकता. आपल्या घरी रिक्लायनर असतं, आपण त्याच्यावरती कम्फर्टेबली झोपल्यासारख्या पोझिशन मध्ये आपण रेस्ट करू शकतो. सो ले मीन्स टू प्लेस. LAY, ले म्हणजे काय? ठेवणे. ऍज इन ले युअर हँड ऑन माइंड. लाय इज द करेक्ट चॉईस. याच्यामध्ये लाय आहे. सो आता आपण म्हटलं ना, ले युअर फोन ऑन चेअर म्हणजे तुझा मोबाईल चेअरवरती ठेव. तिथे ले ठीक आहे. पण जर का झोपणं, रेस्ट घेणं अशा अर्थी असेल तर LIE शुड बी द अप्रोप्रिएट वर्ड. त्यानंतर नंबर 5, हू डू यू लव्ह. ऑथर सेज इट इज राईट, नॉर्मन सेज दिस इज राईट. द इंग्लिश लँग्वेज शोज सम डिस्पोजिशन टू गेट रिड ऑफ. म्हणजे आता इंग्लिश लँग्वेज मध्ये असं काही लँग्वेज मध्ये अशा गोष्टी आता आढळत आहेत की ज्याच्यामध्ये टू गेट रिड ऑफ हुम ऑल टुगेदर. म्हणजे तो म्हणतोय, ऑथर सेज की नॉर्मन सेज आता हुम ऑल टुगेदर संपतच चाललंय. अँड अनक्वेश्चनेबली इट वुड बी अ बेटर लँग्वेज विथ हुम गॉन. ही सेज हुम जर का गेलं तर लँग्वेज बेटर होईल. सो रोट जॅनेट रँकिन एगन ऑफ कोलंबिया युनिव्हर्सिटी वे बॅक इन 1936. टुडे मेनी डिकेड्स लेटर द डिस्पोजिशन हॅज बिकम अ फुल फ्लेजेड फोर्स. डिस्पोजिशन म्हणजे स्वभाव. सो आता लँग्वेजचा स्वभाव किंवा लँग्वेजचा कल तो आता हुम जे आहे ते आता निघून चाललंय इन्फॉर्मल मधनं. The rules for who and whom are complicated and few educated speakers have the time, patience or expertise to bother with them. Use the democratic who. आता who यूज सगळीकडे केलं तरी चालतं इन युअर एव्हरीडे स्पीच. ग्रामर मध्ये तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये ग्रामर मध्ये हे फॉलो करावं लागेल. कोणतं? हू आणि whomचं डिस्टिंक्शन ग्रामॅटिकली जे आहे ते. Whenever it sounds right. Number 6, neither of these cars are worth the money. Wrong. This is wrong. The temptation to use are in this sentence is, author says मला कल्पना आहे. नॉर्मन सेज आय ऍडमिट, मी मान्य करतो की टेम्पटेशन म्हणजे मोह होऊ शकतो. कसला मोह होऊ शकतो? तर आर नावाचा, आर यूज करण्याचा मोह होऊ शकतो. ही सेज आय ऍडमिट, मला मान्य आहे. हाऊएव्हर इररेझिस्टिबल आहे. हाऊएव्हर neither of means neither one of and is therefore is the preferable verb. So neither of the त्याच्यानंतर आपण आर वापरत नाही, is वापरतो. The judge sentenced the murderer to be hung. This is wrong. हे चुकीचं आहे. A distinction is made in educated speech between hung and hanged. तुम्हाला एखादा जर का म्हणजे आता हा याच्यामध्ये आपला जो हे आहे काय म्हणतात त्याला, वर्ब जो आहे तो हँग आहे, है ना. सो दोन प्रकारे वापरता येतो हँग. एक तर हँग आहे फाशी देणं आणि दुसरं हँग आहे लटकवणं किंवा टांगणं. आता एखादा फोटो इथे टांगायचा असेल, आपल्याला एखादा फोटो हँग करायचा असेल तर त्याचं तिसरं रूप आपण काय म्हणणार की इट इज हंग ओव्हर देअर. लेट अस हंग द फोटो ओव्हर देअर. पण एखाद्या माणसाला फाशी द्यायची असेल तर त्याच्यासाठी हँगचा थर्ड फॉर्म
हँग येणार आहे, हंग नाही. हंग नावाचा थर्ड फॉर्म कधी येईल, जिकडे आपण एखाद्या फोटोग्राफला टांगायचा आहे अशा अर्थी आपण यूज करतोय. सो अ पिक्चर इज हंग बट अ पर्सन इज हँग, है ना. माणसाला फाशी दिली जातं पण पिक्चर इट्स हंग. दॅट इज इफ सच ऍक्शन इज इंटेंडेड टू ब्रिंग अबाउट अन अनटाइमली डिमाइज. नंतर नंबर 8, मदर कॅन आय गो आउट टू प्ले, दिस इज राईट. नॉर्मल सेज दिस इज राईट. इफ यू इन्सिस्ट दॅट युअर चाइल्ड से मे, आता आपल्याला वाटतं की मे यूज करायला पाहिजे, पण इन्फॉर्मल लँग्वेज मध्ये इट्स ओके, कॅन आय गो टू प्ले अँड नथिंग बट मे वेन आस्किंग फॉर परमिशन यू मे बी कन्सिडर्ड प्युरिस्टिक. म्हणजे आपण म्हटलं ना, अतिशुद्धतावादी जो असेल ना, तो म्हणेल की नाही नाही, इथे मे यूज केलंच पाहिजे. ठीक आहे, पण ते म्हणतात की इन्फॉर्मल लँग्वेज मध्ये कॅन इज ओके. कॅन इज नॉट डिस्कर्चियस, म्हणजे उद्धट नाहीये, इनकरेक्ट पण नाहीये आणि वल्गर पण नाहीये. अँड द न्यूएस्ट एडिशन्स ऑफ द ऑथोरिटेटिव्ह डिक्शनरीज फुल्ली सँक्शन मीन्स अलाउ करतात यूज ऑफ कॅन इन रिक्वेस्टिंग राईट्स. समजा कोणाला काही रिक्वेस्ट करायची असेल, राईट्स, प्रिव्हिलेजेस ऑर परमिशन, तर कॅन यूज करता येतं. टेक 2 spoonsful of this medicine every 3 hours. This is wrong. है ना, this is wrong. There is a strange affection on the part of some people for spoonsful. काही लोक स्पूनफुलचं प्लुरल स्पून्सफुल करतात आणि कपफुलचं प्लुरल कप्सफुल करतात. Even though spoonsful and cupsful don't exist as acceptable words. प्लुरल काय त्याचं, स्पूनफुल्स आणि कपफुल्स. आय एम टेकिंग फॉर ग्रँटेड ऑफकोर्स दॅट यू आर युझिंग 1 spoon अँड फिलिंग इट ट्वाइस. तुम्ही एक चमचा भरताय आणि तुम्ही 2 वेळा भरताय तो, है ना. इफ फॉर सिक्रेट रिझन्स ऑफ युअर ओन यू प्रेफर टू टेक युअर मेडिसिन इन 2 separate spoons, यू मे देन प्रॉपरली स्पीक ऑफ 2 spoons full. म्हणजे ते तुम्ही 2 वेगळे चमचे वापरत असाल तर मग ते स्पून्स आणि फुल ते ठीक आहे, पण तुम्हाला 2 चमचे दोनदा असं म्हणायचंय तर तुम्ही स्पूनफुल्सच म्हणायला पाहिजे. म्हणजे थोडंसं यांनी ह्युमर याच्यामध्ये ऍड केलेलं आहे याच्या लिखाणामध्ये ना. या लिखाणामध्ये बरचसं ह्युमरिस्टिक आहे ना. खूप त्यांनी विनोदी आहे यांचं लिखाण, राईट. सो लेट्स टॉक अबाउट नंबर 10. ओके, नेक्स्ट आहे युअर वर्ड्स. पुढचं आहे युअर वर्ड्स सीम टू इन्फर दॅट जॅक इज अ लायर. हे रॉंग आहे. इन्फर डज नॉट मीन हिंट और सजेस्ट. त्याला इम्प्लाय म्हणायचंय. इम्प्लाय इज द प्रॉपर वर्ड. टू इन्फर इज टू ड्रॉ कन्क्लुजन. एक निष्कर्ष काढण्याला इन्फर म्हणतं फ्रॉम अदर्स वर्ड्स. पण इथे म्हणायचंय इम्प्लाय, म्हणजे तुझे वर्ड्स काय इम्प्लाय करतायत, म्हणजे काय सजेस्ट करतायत. तर जॅक इज अ लायर, सो इथे इम्प्लाय पाहिजे. नंबर 11, आय विल बी हॅपी टू गो टू द कॉन्सर्ट विथ यू. दिस इज राईट. इन इन्फॉर्मल स्पीच इन्फॉर्मल स्पीच मध्ये ग्रामॅटिकली नाही. तुमच्या परीक्षेमध्ये ग्रामरशी रिलेटेड क्वेश्चन असला तर तुम्हाला त्या रूल्स प्रमाणेच जायचं आहे. तो म्हणतोय, ऑथर म्हणतोय, इन्फॉर्मल स्पीच मध्ये यू नीड नो लॉंगर वरी अबाउट द टेक्निकल अँड अनरिअलिस्टिक डिस्टिंक्शन बिटवीन शॅल अँड विल. पहिले जे डिस्टिंक्शन होते ना, शॅल कधी आणि विल कधी, सर्टन्टी असेल तर, पॉसिबिलिटी असेल तर तो म्हणतोय इन्फॉर्मल लँग्वेज मध्ये आता काही प्रॉब्लेम नाही, सगळीकडे विल वापरलं तर चालतं. The theory of modern grammarians is that shall will differences were simply invented out of whole cloth by the textbook writers of the 1800s. 1800s मध्ये ते होतं. As the editor of the scholarly modern language forum at the University of California has stated, the artificial distinction, या दोन्हीमध्ये जे फरक करायचे ना shall आणि will मध्ये, तर he says artificial distinction between shall and will to designate futurity is a superstition. तो म्हणतो आता म्हणजे ती अंधश्रद्धा ठरते. That has neither a basis in historical grammar nor the sound sanction of universal usage. Number 12 आहे it is me. हे right आहे. It's me. हे right आहे. This violation of grammatical law has been completely sanctioned, allow केलेला आहे आता by current usage. When the late Winston Churchill made a nationwide radio address from New Haven, Connecticut, Connecticut नावाचा एक प्रांत आहे. Many years ago, his opening statement was, "This is me." So it's me हे चालतं, हे बरोबर आहे असं त्यांना म्हणायचंय इन्फॉर्मल लँग्वेज मध्ये. Winston Churchill, I imagine that the purists who were listening fell into a deep state of shock at these words, but of course Churchill was right. So it's me, this is me हे आजच्या लँग्वेज प्रमाणे बरोबर आहे. त्यानंतर
पुढचं बघूया, सिम्पली युझिंग द काइंड ऑफ डाऊन टू अर्थ इंग्लिश दॅट हॅड लॉंग सिन्स बिकम स्टँडर्ड इन इनफॉर्मल एज्युकेटेड स्पीच. त्यानंतर गो स्लो, हे राईट आहे. स्लो किंवा स्लोली बोथ आर करेक्ट. गो स्लो इज नॉट अँड नेव्हर हॅज बीन इनकरेक्ट इंग्लिश. एव्हरी ऑथॉरिटी कन्सिड्स, कन्सिड्स म्हणजे काय, मान्य करते, दॅट स्लो इज अन ऍडवर्ब ऍज वेल ॲज अन ऍडजेक्टिव्ह. स्लो हे ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह दोन्ही आहे. Rex Stout, well-known writer of mystery novels and creator of Detective Nero Wolfe, remarked, "Not only do I use and approve of the idiom go slow is right, but if I find myself with people who do not, I live quick." So, go slow सारखं त्यांनी live quickly पेक्षा live quick असंही वापरलंय. बघा, ह्युमरिस्टिक स्टाईल लिहायची ना, एक विनोदी पद्धतीने त्यांनी खूप लिखाण आहे या पुस्तकामध्ये. 14 मध्ये पेगी अँड, आता इथे लिव्ह क्विक म्हणजे तो म्हणतो गो स्लो जसं बरोबर आहे तसं लिव्ह क्विक पण बरोबर आहे. गो स्लोली लिव्ह क्विकलीच्या ऐवजी गो स्लो लिव्ह क्विक हे पण ऍक्सेप्टेबल आहे. पेगी अँड केरन आर अल्युमनाय ऑफ द सेम हायस्कूल. जेव्हा आपण फेमिनाईन जेंडर बद्दल बोलत असतो, पेगी आणि केरन हे मुलींचे नाव आहेत. सो आता जेव्हा आपण फेमिनाईन जेंडर बद्दल बोलत असतो तेव्हा ऑब्विसली वुमेन वी कॉल देम अल्युमने. वुमेनला अल्युमने म्हणतात. Only male graduates are alumni. Okay. 15. I'd like to ask you a question. This is right. I would like to ask you a question is right. In current American usage, would may be used with I, though old-fashioned rules demand should. पूर्वीच्या काळी आय शुड म्हणायचे. पूर्वीच्या काळी पद्धत होती आय शुड लाईक टू आस्क यू अ क्वेश्चन, पण आता हे बरोबर आहे. So indeed in modern speech should is almost entirely restricted. आता shouldचा युसेज कुठे कुठे आहे, एक्सप्रेसिंग प्रोबॅबिलिटी, शक्यता किंवा ड्युटी, तुझं ते काम आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी, ती जबाबदारी हे दाखवण्यासाठी करतात. आता एक त्यांनी विनोदी एक हे सांगितलंय, एक विनोदी किस्सा सांगितलाय. ऍज इन द केस ऑफ द चॅरिटेबल लुकिंग डाउवेजर. चॅरिटेबल लुकिंग म्हणजे अशी बाई जी मदत करणारी, काइंड आणि प्रेमळ अशी वाटते, अशी एक विधवा स्त्री, हु वॉज अप्रोच बाय अ सीडी कॅरेक्टर, म्हणजे एक खूप असा गबाळ्या असं एक कॅरेक्टर होतं, ते त्या बाईकडे आलं. सीडी कॅरेक्टर होतं, शॅबी होतं, अनप्लेझंट होतं. तो व्यक्ती सिकिंग अ हँडआउट. आता मित्रांनो, हँडआउट म्हणजे इथे हँडआउट म्हणजे पैसे अशा अर्थी म्हटलंय. हँडआउट म्हणजे आपण जे हँडआउट देतो ते हँडआउट नाही. मॅडम, ही वाईंड म्हणजे काय, ही कंप्लेंट अँड क्राईड, कंप्लेंट ऑर क्राईड, आय हॅवंट इटन इन 5 days. तर त्याच्याकडे खाण्यासाठी पैसे नव्हते, त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं 5 दिवसापासून. सो माय गुड मॅन, आता ती काय म्हणाली, माय गुड मॅन, द मेट्रन आन्सर्ड विथ ग्रेट कन्सर्न, यू शुड फोर्स युअर सेल्फ. सो तिने काय केलं, यू शुड फोर्स युअर सेल्फ म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं हे तिला कळलंच नाही. ती म्हणे की तू खायला हवंस. सो अशा अर्थी त्यांनी वुड आणि शुडचं जो डिफरन्सिएशन आपण करायचो त्याबद्दल त्यांनी इथे ह्युमर क्रिएट केलेलं आहे. ओके. नंबर 5, हाऊ टू टॉक अबाउट व्हेरियस प्रॅक्टिशनर्स, सेशन 7 to 10. टीजर प्रिव्ह्यू काय आहे आता बघूया आपण टीजर प्रिव्ह्यू. व्हॉट प्रॅक्टिशनर इज अ स्टुडंट ऑफ ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियरचा स्टुडंट जो असतो त्या प्रोफेशनलला काय म्हणतात, फॉलोज द टेक्निक्स डिवाइज बाय सिगमंड फ्रॉइड. सिगमंड फ्रॉइड नावाचा जो एक मनोचिकित्सक होता, सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट होता, त्यांनी जे काही टेक्निक्स तयार केल्या होत्या त्या वापरणारा जो प्रॅक्टिशनर असतो त्याला काय म्हणतात. त्यानंतर पुढे बघू आपण 17, स्ट्रेटन्स टीथ, जो दात सरळ करतो त्याला काय म्हणतात. दात सरळ करणाऱ्याला प्रोफेशनलला काय म्हणतात. जो मेजर्स विजन, जो विजन मोजतो त्याला काय म्हणतात. ग्राइंड्स लेन्सेस त्याला काय म्हणतात, आपण बघितलंय मागच्या वेळेला. ट्रीट्स मायनर एलिमेंट्स ऑफ द फीट, पायाचे जे दुखणे आहेत, मायनर पायाचे जे छोट्या मोठ्या तक्रारी आहेत त्या दूर करणारा प्रोफेशनल त्याला काय म्हणतात. अनालायझेस हँडरायटिंग, हस्ताक्षर, अक्षरावरून एखाद्याचा स्वभाव सांगणाऱ्या लोकांना काय म्हणतात. डील्स विथ द प्रॉब्लेम्स ऑफ एजिंग, वार्धक्यामुळे येणाऱ्या समस्या यांचा जो अभ्यास करतो त्या प्रोफेशनलला किंवा प्रॅक्टिशनरला काय म्हणतात हे आता आपल्याला बघायचंय. युजेस मॅनिप्युलेशन अँड मेसेज नाही, मसाज ऍज क्युरेटिव्ह टेक्निक्स, त्याला काय म्हणतात. आता सेशन 7, an ancient Greek mused about the meaning of life. म्हणजे एका एन्शियंट पुरातन काळाच्या एका ग्रीक मनुष्यानी विचार करत होता, चिंतन, मनन, कंटेम्प्लेशन, की जीवनाचा अर्थ काय, आणि फिलॉसॉफीचा जन्म झाला. त्यानंतर एक रोमन जो होता, पहिला रोमन होता ज्याने डिसाईड केलं की एक रस्ता बांधायचा.
जंगलातनं वाट अशी कापत कापत जाण्यापेक्षा एक रस्ता बांधूया, तेव्हा इंजिनिअरिंग जन्माला आलं. त्यानंतर वन डे इन प्रिमिटिव्ह टाइम्स, खूप जुन्या काळी, खूप अगदी जुन्या काळी, ह्युमन बिईंग लेंट म्हणजे लेंडचा पास्ट, लेंड LEND म्हणजे देणे, लेंड म्हणजे देणे, सो याचा पास्ट लेंट टू अनदर व्हॉट एव्हर देन पास्ट फॉर मनी. तेव्हाच्या काळी जे काही पैशाचं जे काही रूप होतं, करन्सी जी काही चालायची, त्याप्रमाणे त्यांनी त्याला काहीतरी दिलं, गॉट बॅक हिज ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट प्लस अ लिटल म्हणजे त्यांनी आणखी दुसऱ्या माणसाने आणखी थोडं जास्त त्याला दिलं मदत केल्याबद्दल म्हणून. अँड बँकिंग हॅज स्टार्टेड, मग तेव्हा बँकिंगचा जन्म झाला. सो मोस्ट पीपल स्पेंड पार्ट ऑफ एव्हरी वर्क डे ऍट सम गेनफुल एम्प्लॉयमेंट. कशी असेल गेनफुल एम्प्लॉयमेंट, ऑनेस्ट ऑर अदरवाईज, म्हणजे एक तर ऑनेस्ट असेल डिसऑनेस्ट असेल त्याच्याशी संबंध नाहीये, पण बरेच लोक त्यांच्या दिवसातला बराचसा पार्ट त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व्यतीत करतात. अँड इन सो डुईंग ऑफन कॉन्ट्रीब्युट देअर लिटल माइट टू द प्रोग्रेस ऑफ द वर्ल्ड. ते त्यांचा वाटा उचलत असतात वर्ल्डच्या प्रोग्रेसमध्ये. वी एक्सप्लोर इन दिस चॅप्टर द आयडियाज बिहाइंड पीपल्स ऑक्युपेशन्स, लोकांचे वेगवेगळे ऑक्युपेशन्सची व्होकॅब्युलरी आपण आता स्टडी करणार आहोत. अँड द वर्ड्स दॅट ट्रान्सलेट दीज आयडियाज इनटू वर्बल सिम्बॉल्स. ओके, सो इकडे आपल्याला आपलं सेशन इकडे, लेट्स फिनिश हिअर सेशन हिअर फॉर टुडे. सो फ्रेंड्स, this as I have been telling you time and again, this book is going to be extremely helpful to all of you. I mean, it doesn't matter if you are going to appear for a competitive exam, or you are a sales professional, or you are a student. If you want to improve your English, if you want to improve your vocabulary, this book is the most important book in the world, right? Because it has changed the perspective of millions of people all over the globe. Whenever we hear the word vocabulary, we tend to get scared, right? But this book is so fantastic that it will give you immense help in making this journey easier, right? So, I urge you once again, keep joining these videos, keep watching the videos, take out notes, and yeah. So I hope we will meet soon. Till then, take care, stay blessed, and stay focused. Thank you.